आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। सुझलॉन व सनपॉवर कंपनी विरोधात मनसे आक्रमक। स्थानिकांना रोजगार द्या, बेकायदेशीर झाडतोडीवर गुन्हे दाखल करा। मनसे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी व शहर उपाध्यक्ष शरद चव्हाण यांचा प्रशासनाला इशारा। जत तालुक्यातील पवनचक्की व सोलार प्रकल्प राबवणाऱ्या सुझलॉन आणि सनपॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून स्थानिक युवकांना रोजगार न देणे तसेच मंदिर परिसरातील मोठी झाडे बेकायदेशीरपणे तोडल्याच्या आरोपावरून मनसेने प्रशासनाला धडक इशारा दिला आहे। मनसेचे जत तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी व जत शहर उपाध्यक्ष शरद सदाशिव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी, वन विभाग, पोलीस प्रशासन आणि पंचायत समितीकडे निवेदन देत संबंधित कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पवनचक्की व सोलार प्रकल्पामध्ये स्थानिक युवक व मजुरांना कामावर न घेता बिहार आणि झारखंड येथील परराज्यातील मजुरांकडून कामे करून घेतली जात असल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे। तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन कंपन्या मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करत असताना स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगारापासून दूर ठेवण्यात येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे। जत तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व स्थानिक मजुरांना रोजगारात प्राधान्य देणे आवश्यक आहे। स्थानिकांना रोजगार मिळाल्यास अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळेल आणि बेरोजगारीमुळे वाढणाऱ्या गुन्हेगारीलाही आळा बसेल असे मत कृष्णा कोळी, शरद चव्हाण यांनी व्यक्त केले। तसेच जत तालुक्यात निर्माण होणारी वीज इतर जिल्ह्यांना विक्री केली जात असल्याने तालुक्याच्या जमिनी वापरून उभारलेल्या प्रकल्पांचा फायदा स्थानिक जनतेलाही मिळालाच पाहिजे अशी मागणीही करण्यात आली। दरम्यान खलाटी येथील जागृत श्री लक्ष्मी देवी मंदिर परिसरातील अनेक वर्षाची मोठी चिंचेची व पिंपळाची झाडे सुझलॉन व सनपॉवर कंपनीने विनापरवाना तोडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या झाडांच्या सावलीत भाविक नैवेद्य, स्वयंपाक, धार्मिक कार्यक्रम करत असताना कोणतीही अधिकृत परवानगी न घेता झाडतोड करण्यात आल्याने ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। पर्यावरणाचा ऱ्हास आणि धार्मिक भावनांचा अवमान करणाऱ्या कंपन्यांवर वन विभागाने तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे। झाडतोडीचे छायाचित्र पुरावेही प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। संबंधित कंपन्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास परराज्यातील मजूर काम करत असलेल्या साईटवरील कामे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बंद पाडण्यात येतील असा थेट इशारा मनसे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी व शहर उपाध्यक्ष शरद चव्हाण यांनी प्रशासनाला दिला असून तालुक्यात या विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।